तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा हे थंड हवेचे शहर म्हणून ओळखलं जातं, तर जिल्ह्यात 3 अभयारण्ये आहेत, ज्यामध्ये प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न साखळीनुसार पोषक आणि पूरक वातावरण असल्याने विविध प्राणी पक्षी वास्तव्यास आहेत। मात्र सध्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून विदेशी पक्षी बुलढाण्यात दाखल झाले आहेत, ज्याचे पक्षी मित्रांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे। बुलढाण्याच्या ढालसावंगी धरण परिसरात पट्टा कदंब हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक पक्षी असून मंगोलिया, रशिया, कझाकिस्तानमधून हे भारतामध्ये स्थलांतरित झाले आहेत। हिमालय पर्वत ओलांडून ते भारतात प्रवेश करत असतात। संपूर्ण हिवाळा भारतात वास्तव्य करून ते परत जातात। सोबतच हिमालयात राहणारा चक्रवाक नावाचा पक्षी देखील याच परिसरात दाखल झाला आहे। हा चक्रवाक पक्षी बहुधा जोडीमध्ये पाहायला मिळतो, त्यामुळे त्याला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते। हे दोन्ही पक्षी सध्या पर्यटकांसाठी खूप मोठे आकर्षण ठरत आहे। पक्षीमित्र डॉक्टर गजेंद्र निकम यांनी आपल्या कॅमेऱ्यात या विदेशी पाहुण्यांना टिपले आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, बुलढाणा। नमस्कार, मी डॉक्टर गजेंद्र निकम, पक्षीमित्र तसेच सदस्य महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना महाराष्ट्र। दरवर्षीप्रमाणे थंडीची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचे आगमन बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या जलाशयांवर होते। यावर्षी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव धरण, ढालसावंगी धरण तसेच कर्डी धरणावर परदेशी पक्ष्यांचे आगमन चालू झालेले आहेत। ढालसावंगी धरणावर नुकतेच पटकदंब या पक्ष्यांचा थवा दाखल झालेला आहे। पटकदंब हा पक्षी मध्य आशियातून म्हणजेच मंगोलिया, रशिया तसेच तिबेट व कझाकिस्तान या ठिकाणावरून भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये दाखल होतो। भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये दाखल होतो। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या धरणावर त्याच्या निवासस्थान व तसेच खाद्य याच्या अनुसरून तो आपले स्थलांतर करतो। सध्या ढालसावंगी या धरणावर पटकदंब या पक्ष्यांचा थव्याचं आगमन झालेलं आहे। तसेच त्यासोबतच चक्रवाक हा पक्षी हिमालयातून आपल्याकडे स्थलांतरित होतो, तो सुद्धा या धरणावर दिसून पडत आहे। पटकदंब हा जो पक्षी आहे हा हाय अल्टिट्यूड म्हणजेच जवळपास 6500 मीटर इतक्या अंतरावर, इतक्या उंचीवरून प्रवास करत असतो। थोडक्यात म्हणजे हा पक्षी हिमालयाची उंची ओलांडून भारतात प्रवेश करतो। या पक्ष्यांबद्दल पटकदंब ह्या पक्ष्याबद्दल सांगायचे झाले तर तो गायत्री, सरस्वती आणि ब्रह्माचे वाहन आहे असे मानले जाते। तसेच चक्रवाक हा जो पक्षी आहे याला पुराणामध्ये एक प्रेमाची जोडी म्हणून अशी सांगड घातलेली आहे, कारण की यामध्ये एक पक्षी जर मरण पावला तर दुसरा अन्नत्याग करून मरण पावतो। अशा ह्या सर्व आख्यायिका या पक्ष्यांसोबत जोडलेल्या आहेत। तर बुलढाण्यातील वेगवेगळ्या पक्षी स्थलांतरित पक्षी दाखल होत आहेत, तरी सर्व पक्षी मित्रांना वेगवेगळ्या जलाशयावर जाऊन या सगळ्या पक्ष्यांबद्दल माहिती करून घेणे किंवा या पक्ष्यांना बघणे याची एक संधी उपलब्ध होत आहे, एक पर्वणी उपलब्ध होत आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। धन्यवाद।